शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार कालिना सांताक्रूज विभागात भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शिवसेना कालिना विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर आणि महिला विभाग प्रमुख सौ अश्विनीताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला। या मेळाव्याचे प्रमुख मुख्य मार्गदर्शक श्री ओम अग्निहोत्री हजर होते। आयोजक श्री गणेशजा अण्णा रेड्डी, शिवसेना शाखा प्रमुख 90 व सौ नीता दीपक सूतकटे, माननीय शाखा प्रमुख 90 तरी या मेळाव्यास सर्व शिवसैनिक आणि कालिना विभागातील सर्व स्थानिक महिला व पुरुष उपस्थित होते। अशा प्रकारे कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला। सर्वांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले। आज या ठिकाणी शिवसेना शाखा क्रमांक 89 आणि शिवसेना शाखा क्रमांक 90 यांचे दोन्ही शाखा प्रमुख श्री सुहास विचारे, गणेश अण्णा रेड्डी आणि त्यांच्या सहकारी महिला शाखा प्रमुख सौ नीता सूतकुटे आणि अक्षरा महाजन यांच्या टीमनी या ठिकाणी एक कार्यक्रम आयोजित केला होता। तुम्ही बघताय कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावरती दोन्ही शाखेतील शिवसैनिक, नागरिक उपस्थित आहेत। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, उत्साह आहे। तो आनंद आणि उत्साह सांगून जातोय की त्यांच्या मनात काय चाललंय। येणाऱ्या 15 तारखेला बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे। त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांना आवाहन करतोय की जे महायुती सरकारचं काम आहे, म्हणजे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांनी 2.5 वर्षात केलेलं काम, किंवा त्याच्यानंतर देखील महायुतीचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेलं काम, हे लक्षात घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये मतदान करायचं आहे। महायुतीचं जिथे जिथे धनुष्यबाण निशाणी असेल, जिथे कमळ निशाणी असेल, त्याच्या समोरचं बटन दाबून जे चांगलं काम मुंबईमध्ये झालेलं आहे महायुतीच्या माध्यमातून, त्या चांगल्या कामाची पोचपावती म्हणून आपापल्या भागातला नगरसेवक हा महायुतीचा निवडून द्यावा। आणि एक खात्री आहे की 16 तारखेला ज्या वेळेला या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला निश्चितपणे या दोनही प्रभागातून निवडून येणारे नगरसेवक हे निश्चितपणे महायुतीचेच असतील। गणेशांना अतिशय चांगलं काम करणारा कार्यकर्ता आहे। तळागाळातल्या लोकांशी त्यांचे संपर्क आहेत। सगळ्यांच्या सुखदुःखात धावून जाणारा कार्यकर्ता आहे। त्यांनी देखील उमेदवारीसाठी पक्षाकडे अर्ज केलेला आहे। त्याचप्रमाणे शाखा क्रमांक 89चे आमचे शाखा प्रमुख श्री सुहास विचारे यांनी देखील अर्ज केला आहे। आमचे उपविभाग प्रमुख श्री संतोष नाईक उर्फ बाबासाई यांनी देखील अर्ज केला आहे। 89मध्ये आमच्या महिला विभाग प्रमुख सौ अश्विनीताई भोसले यांनी देखील अर्ज केलेला आहे। उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल, परंतु सगळ्यांनी एक मन बनवलेलं आहे की जो कोणी शिवसेनेचा उमेदवार असेल, जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्याला पूर्ण समर्थन आम्ही सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मिळून देणार आहोत। आणि जो कोणी उमेदवार असेल त्याला जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आणणार आहोत। प्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। आज शाखा क्रमांक 89 आणि 90च्या वतीने हा जो मेळावा आयोजित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांना, म्हणजे आमच्या महिला व पुरुष शाखा प्रमुखांना खूप खूप अभिनंदन व धन्यवाद देते। बाळासाहेबांची विचारधारा, दिघे साहेबांची शिकवण आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश हा प्रत्येक शिवसैनिक कशा पद्धतीने पाळतो आहे ह्याचा हे जिवंत उदाहरण आहे। एक गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटतो की राजकीय व्यासपीठ म्हणालं की त्याच्यामध्ये पुरुषांचा दबदबा असतो, परंतु शिंदे साहेबांच्या राज्यामध्ये राजकीय असो, सामाजिक असो, तिथे आज तुम्ही बघत असाल जनसमुदाय जो दिसतो आहे ह्याच्यामध्ये आमच्या माता भगिनीच जास्त आहेत। त्यामुळे हे तर नक्कीच सिद्ध झालेलं आहे की शिंदेसाहेब आमचे लाडके भाऊ फक्त म्हणण्यासाठी नाही आहेत, तर महिलांच्या खऱ्या अर्थाने त्यांना मान, सन्मान आणि त्यांचा हक्क देण्यासाठी जे ते कटिबद्ध आहेत
आणि तोच वारसा त्यांनी सगळ्या शिवसैनिकांमध्ये पेरलेला आहे. हा फक्त आम्हाला आदेश नव्हे तर आमचं शिवबंधन आणि आमचं वचन आहे की जनतेच्या सेवेसाठी फक्त पुरुष शिवसैनिक नव्हे तर महिलासुद्धा खांद्याला खांदा लावून बाळासाहेबांचा आदेशाचं पालन करतील आणि शिंदेसाहेबांचं महानगरपालिकेवर जे भगवा फडकवण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. परिवर्तन कालिना विधानसभेमध्ये अटळ आहे आणि त्या अटळ भूमिकेची सुरुवात जो आरंभ झालेला आहे तो हा अशा पद्धतीने झालेला आहे. ज्यांच्या मागे अष्टभुजा महिला उभ्या आहेत त्यांची हार कधीच होऊ शकत नाही एवढंच सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते की शिंदेसाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी इथे शपथ घेतलेली आहे आणि ते शपथ पूर्ण करण्यासाठी वाटेल ते जनसेवा करण्याचं आम्ही इथे वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी श्री विकास वैशाली विनोद दळवी शाखा क्रमांक 90 शाखा संघटक म्हणून कार्यरत आहे. आज हा येथे शाखा क्रमांक 90 आणि 89चा पदाधिकारी मेळावा इथं आम्ही आयोजित केला होता. आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि आमच्या ज्या या कालिना विभागामध्ये ज्या अत्यंत अशा वाईट बिकट परिस्थितीमध्ये आम्ही जे जगतो आहे हे आमची पूर्ण जनता जगते. ह्या जनतेला एका चांगला न्याय मिळवून देण्यासाठी आज ही येथे जी तुमच्यासमोर जमलेली सर्व जनता बघताय तुम्ही, ही सर्व त्याच्यासाठी जमलेलं आहे. आमचे वरिष्ठ आले, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं, खूप लाखमोलाचं मार्गदर्शन, आणि आता त्यांचं मार्गदर्शन झालेलं आहे. पण आता जी खरी लढाई आहे ती आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांची, इथल्या प्रत्येक नागरिकाची, या नागरिकाच्या अस्तित्वाची. आज तो या कालिना विभाग म्हणजे आपला कालिना वाकोला हा पूर्ण जो विभाग आहे, या विभागामध्ये जी जनता राहते, जी झोपडपट्ट्यामध्ये जनता राहते, अतिशय दुर्गम भागात पडतात. तिथे व्यवस्थित रस्ते नाही आहेत, गटारं नाही आहेत, पाणी नाही आहे, जवळजवळ वैद्यकीय सुविधासुद्धा नाही आहेत. या अशा आम्ही अवस्थेमध्ये इथे राहतो आहे. आता आम्हाला हा त्रास सहन नाही होत आहे. आता आमच्या पाठीशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेबांचा आम्हाला आशीर्वाद लाभलेला आहे आणि हाच आशीर्वाद घेऊन आम्ही या आमच्या कालिना विभागामध्ये शाखा क्रमांक 90, 89, 88 आणि 91 ह्या चारही वॉर्डामध्ये आम्ही आमचा शिवसेनेचा नगरसेवक निवडून देणार आणि आमच्या या कालिना विभागाची, वाकोला विभागाची मध्ये विकासाची गंगा ही कशी वाहते आणि एक शिवसैनिक या गंगा कशी आणतोय हे आम्ही इथल्या जे काही नतद्रष्ट जे राजकारणी आहेत, इथले बऱ्याच वर्ष सत्ता भोगणारे नगरसेवक, इथले बरेच वर्ष सत्ता भोगणारा नतद्रष्ट आमदार आणि खासदार यांना आम्ही दाखवणार की विकास काय आहे. आणि शिवसैनिक, कारण मुळात आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, बाडगे नाही. कट्टर शिवसैनिकाचा मन तळपतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर आणि या कालिनामध्ये शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सुहास विचारे, वार्ड क्रमांक 89चा शाखा प्रमुख. नगरसेवकचे बिगुल वाजलं आणि सर्व कामाला लागले आहे. माट आता या नगरसेवकच्या बिगुला वाजल्यानंतर प्रत्येकजण नगरसेवक बनायचे स्वप्न पाहू लागले आहे. परंतु 89ची परिस्थिती पाहिली तर 25 वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी ह्या 89चा वाटोळा केलेला आहे. आज विनायकरावसारखे खासदार ज्यांनी 25 वर्ष ह्या 89मध्ये आपलं मक्तेदारी केली, त्यांनी आज त्यांचा मुलगा उभा केलेला आहे आणि त्या मुलांनी आतापर्यंत 4 भिंतीच्या बाहेर न जाता कोणते काम न करता नगरसेवकची सीट लढवण्याचे स्वप्न पाहतो आहे. परंतु मी विभाग 89च्या सर्व नागरिकांना विनंती करतो की ज्यांनी ह्या विभागामध्ये अहोरात्र काम केलं त्या सामान्य नागरिकाला जर तो नगरसेवकच्या फॉर्म भरत असेल, उभा राहत असेल, त्याच्या पाठी उभंच राहावं आणि त्याला जिंकू द्यावं. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आज लाडकी बहिणीच्या योजनेच्या मार्फत
त्यांनी अनेक महिलांना रोजगार दिला. तुम्ही पाहिलं असेल ते 150 रुपये नाही, 1,500 रुपये नाही, तर प्रत्येक महिलेच्या संसारातला एक मोठा मोलाचा वाटा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक महिलेला मिळाला. आज आम्ही कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केला. तुम्ही पाहिलं असेल की असंख्य बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहे. म्हणजे हे एकनाथ शिंदे साहेबांवरती महिलांचा असलेला प्रेम आहे, त्यांचा खरा भाव. आज त्यांना या नगरसेवकाला आवाहन करतो, ज्या पद्धतीने या महिलांसाठी एकनाथ शिंदे साहेब उभे राहिले, तसेच या महानगरपालिकेला या सर्व महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीवर राहून या मुंबई महानगरपालिकेचा महापौर आमचा युतीचा असला पाहिजे हे दाखवून दिलं पाहिजे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचाच महापौर या ठिकाणी बनेल हे मी आज घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आज हे कार्यक्रम पदाधिकारी मेळावा संपन्न झालेला आहे आणि जास्तीत जास्त महिला 89 आणि 90चे सगळं महिला या पुरुष सगळं पदाधिकारी इथं उपस्थित राहिलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जास्तीत जास्त मताने निवडून हा महायुतीचाच येणार आहे. हा आम्ही हे करू. आपले शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही वॉर्ड क्रमांक 90मध्ये असे अनेक खूप कामं केलेले आहेत. तर त्याकरता जेव्हा पक्षाने जे निर्णय घेईल ते निर्णयाचं मी पालन करेन. आपले लाडके उपमुख्यमंत्री साहेब यांच्या आशीर्वादाने मला इच्छुक उमेदवार साहेबांनी हे केलं तर जास्तीत जास्त मताने आणि सगळं विभाग या स्थानिक लोकांच्या आशीर्वादाने निवडून येईल ही मी नियंत्रण करून घेतो. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आजचा कलिना विधानसभेतील प्रभाग 90मध्ये कार्यकर्ता मेळावा भरवण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींनी सर्वात जास्त प्रमाणात हजेरी लावली व हे दाखवून दिले की त्यांनी महानगरपालिकेवर आपलाच भगवा फडकवायचा आहे अशी ग्वाही दिली आणि आम्ही सर्व लाडक्या बहिणी शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. आजपासून आम्ही मतदानाची तयारी करत आहोत आणि आम्ही भगवा फडकवून आणणारच अशी सर्वांना ग्वाही देतो. बस, धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.